अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, बऱ्याच वेळेस काय होतं की आपण खूप स्वामी सेवा करतो, स्वामींचे व्रत करत असतो, पारायण करत असतो, उपवास तपास करत असतो, स्वामींची नित्यसेवा करत असतो. पण बऱ्याच वेळेस काय होतं की एवढी सेवाही करून काही जणांना अनुभवच येत नाहीत आणि 2-2 वर्ष, 4-4 वर्ष स्वामीं सेवेत असूनही स्वामींचा अनुभव येत नाही किंवा जी काही मनातील इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होत नाही, असं बऱ्याच जणांच्या बाबतीत घडतं. मग बऱ्याच वेळेस काय होतं की तुमची एवढी सेवा केल्याने तुमची इच्छा पूर्ण होते, तुम्हाला छान अनुभव येतात, मग आम्हालाच का नाही बरं अनुभव येत, असंही बऱ्याच ताईंचं म्हणणं असतं. पण बघा, बऱ्याच वेळेस काय होतं, खूप सेवा करतो, खूप व्रत करतो, खूप पारायण करतो, खूप देवधर्म करतो, पण तरी पण तुमच्या इच्छा पूर्ण होत नाही, तुमच्या मनासारखं काहीही घडत नाही. असं का बरं? बघा, एकीकडे तुम्ही खूप देवपूजा, खूप पारायण करतात, पण एकीकडे जर तुमच्याकडून माणसाचं मन दुखावलं जात असेल, तर त्या सेवेला काहीही अर्थ राहत नाही. त्याच्यामुळे बघा, प्रत्येक माणसामध्येच देव दडलेला असतो. ज्यावेळेस तुम्ही माणसाचा मान सन्मान कराल, माणसांमध्ये देव बघाल, त्यावेळेस तुम्हाला नक्कीच तुमच्या सेवेचं फळ मिळणार म्हणजे मिळणार. तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या दैनंदिनी जीवनामध्ये सेवेबरोबरच तुम्हाला हे 5-6 जी कामं मी तुम्हाला सांगणार आहे, तर ती कामं तुम्हाला कटाक्षाने करायची आहेत. बघा, तुम्ही स्वामी महाराजांची दररोजची नित्यसेवा करा, दररोज 3 अध्याय वाचा, 11 माळी जप करा, 11 वेळेस तारक मंत्र म्हणा. परत त्याबरोबरच हे जे काही नियम आहेत, त्या नियमाचं पण पालन तुम्ही आवर्जून करायचं आहे. स्त्री असो, पुरुष असो, तुम्ही दररोज तुमच्या म्हणजे जो काही दिवसभरात तुम्ही जे काही कामं करता, तर त्या दिवसभरातल्या कामामध्ये तुम्ही हे काम महत्त्वाचं जे आहे ते आवर्जून तुम्ही करायची आहेत. तर ती कोणती आहेत जाणून घेण्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, आता खूप सेवा करतो, काहीही हे म्हणजे काहीही तुम्हाला अनुभव येत नाही, काहीही फरक जाणवत नाही किंवा तुमच्या इच्छा पूर्ण होत नाही. मग कोणीतरी सांगतं म्हणून सेवा करायची नाही. बघा, कोणतीही सेवा करताना तुम्हाला विश्वास, श्रद्धा आणि भाव ठेवायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही दृढ विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून आणि पूर्ण अंतःकरणातून जी सेवा करतात, त्या सेवेचं तुम्हाला फळ मिळतं म्हणजे मिळतंच. कोणीतरी सांगितलं म्हणून करायचं, त्याचा अनुभव येईल का नाही, असं जर तुमच्या मनामध्ये विचार असेल ना, तर तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळणार नाही. नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा, पॉझिटिव्हच राहायचं आणि नेहमी चांगला विचार करून प्रत्येक माणसामध्ये हा देव आहे, त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा मान सन्मान करायचा. तुमच्या घरामधील कोणतीही व्यक्ती असो, घरची असो, बाहेरची असो, प्रत्येक व्यक्तींसोबत तुम्हाला चांगलं बोलायचं आहे, चांगलं ऐकायचं, चांगलं बोलायचं आणि चांगलं सांगायचं. बघा, आता स्वामींचे आपल्यावर संस्कार एवढे म्हणजे खूप संस्कार आहेत आपल्याला, की आपण कसं वागायचं, कसं राहायचं, कोणाशी कसं बोलायचं. आणि जो स्वामी सेवेकरी आहे तर तो प्रत्येक व्यक्तीला ह्या मान सन्मानानेच बोलत असतो. आता बघा, प्रत्येकाच्या स्वभाव वेगवेगळे असतात, प्रत्येकाच्या स्वभावानुसार हळूहळू म्हणजे हळूहळू त्याच्यामध्ये बदल होऊ शकतात, हळूहळू बदल होतातच. आणि जो स्वामी सेवेमध्ये आलेला त्याचं जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तर तुम्हाला दिवसभरातील कामामध्ये तुम्हाला ही काही कामे आवर्जून करायची आहेत. आता सर्वात पहिलं म्हणजे बघा, तुम्हाला अन्न म्हणजे अन्न तुम्हाला वाटोळं करायचं नाही. आता बघा, बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघत असाल, पाहत असाल किंवा तुम्ही स्वतः पण करत असाल, जेवताना आपण ताट भरून जेवायला घेतो, थोडं अन्न खातो आणि बाकीचं तसंच ताट आपण टाकून देतो. किंवा बऱ्याच ठिकाणी सिटीला तर कसं असतं बघा, कचरा पेटीमध्ये, घंटागाडी जी असते कचरा पेटीमध्ये ते अन्न टाकून दिलं जातं. मग याने काय होतं, अन्नपूर्णेचाही अपमान होतोच आणि जे काही आपली धान्यलक्ष्मी असते, धान्य जे आपल्या घरातलं असतं, तर त्यांचाही अपमान होतो. त्याच्यामुळे कधीही अन्न वाटोळं करायचं नाही. जेवढं तुम्हाला
खाण्यासाठी लागतं ना तेवढंच तुम्हाला बनवायचं आहे. उलट जर तुम्हाला कमी पडलं तर तुम्ही डबल बनवून खावा, पण जास्त करून वाटलं अजिबात करू नका, जेणेकरून आपली अन्नपूर्णा माता आपल्यावर क्रोध होऊ नये. त्याच्यामुळे अन्नपूर्णा मात्यांचाही तुम्हाला सन्मान करायचा आहे. अन्नपूर्णा माता म्हणजेच आपल्या घरामध्ये कधीही अन्नाचा अनादर तुम्हाला करायचा नाही. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे घरात जर कोणी व्यक्ती आला, बघा तो तुमचा दुश्मन असो किंवा तो तुमचं आणि त्यांचं काहीही पटत नाही किंवा त्यात जर तुमचं एकदम कट्टर दुश्मनी असेल, तरी पण तो तुमच्या घरी आलेला आहे, तर त्याला बघा चहा पाणी करा किंवा जेवायला द्या. चहा पाणी नाही, जेवायला नाही दिलं तरी पण निदान पाणी तरी पिण्यासाठी आवर्जून द्या. बघा त्याच्या मनामध्ये तुमच्यावर राग असेल, द्वेष असेल, तुमच्या मनामध्ये असेल, पण त्याचा आत्मा तर तुम्हाला दुवा देईल ना, की त्याने मला पाणी पिण्यासाठी दिलेलं आहे म्हणून. आत्मा तर जाण ठेवेल ना तुमच्या देण्याची. त्याच्यामुळे घरात जर कोणी तुमचा कट्टर दुश्मन जरी आला तरी त्याला मान-सन्मानाने खायला द्या, पाणी पिण्यासाठी आवर्जून द्या. त्याचबरोबर देवाची सेवा तुम्हाला दररोज करणं होत नाही, दररोज नित्यसेवा करणं होत नाही, जप करणं होत नाही, तर आवर्जून तुम्हाला निदान गुरुवारी तरी तुमच्या घरामध्ये स्वामी महाराजांचा जप व्हायलाच पाहिजे किंवा ज्या कोणी तुम्ही देवाला मानतात त्या देवाचा तरी तुमच्या घरामध्ये जप हा व्हायलाच पाहिजे. आणि बघा ज्यावेळेस तुम्ही सकाळी घराच्या बाहेर जातात त्यावेळेस तुम्हाला तुमच्या जे घरामध्ये जे देव आहेत तर त्यांचा तुम्हाला आशीर्वाद घ्यायचा आहे. त्यांना फक्त हेच बोलायचं आहे, हे देवा मी बाहेर कामासाठी जात आहे, मला सुखरूप बाहेर जाऊ द्या आणि घरीही येताना मला सुखरूप घरी आणा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. म्हणून तुम्हाला स्वामी महाराजांना असो किंवा तुम्ही ज्या कोणत्या देवांना मानतात त्या देवांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि सर्वांना सुखी ठेव, प्रत्येक कामामध्ये यश दे असं म्हणून तुम्हाला बोलायचं आहे आणि घराबाहेर जायचं आहे अशा प्रकारे. आणि निदान नामस्मरण तरी निदान एक माळी तरी तुम्ही गुरुवारी आवर्जून करायचं आहे. त्याचबरोबर बऱ्याच वेळेस काय होतं, ह्या घाईगडबडीच्या या धक्काबुक्कीच्या जीवनामध्ये आपण काय करतो, सकाळी उठतो, डबे देण्यासाठी काय करतो, अंघोळ न करता किचन रूममध्ये जातो आणि स्वयंपाक करायला लागतो. बघा याने काय होतं, याने अन्नपूर्णा मातेचाही अपमान आपल्याकडून होतो, अनादर होतो आणि आपली अन्नपूर्णा ही आपल्यावर क्रोधित होते. त्याच्यामुळे जी धनधान्याची लक्ष्मी आहे ती सुद्धा आपल्यावर क्रोधित होते. त्याच्यामुळे निदान गडबड जरी असली ना तरी तुम्ही ब्रश करा, हातपाय तोंड धुवा आणि नंतर तुम्ही स्वयंपाकघरात जाऊ शकतात. पण शक्यतो अंघोळ करूनच स्वयंपाक करायचा, कारण आपली जी गॅस असेल, चूल असेल, ती अग्निदेवता ते आपल्यावर क्रोधित होऊ नये, त्यांचा आशीर्वाद आपल्यासोबत राहावा. त्याच्यामुळे आवर्जून नेहमी अंघोळ करूनच स्वयंपाक हा करायचा. आणि त्याचबरोबर कितीही बघा, आता तुम्ही कितीही देवदेव करा, तुम्ही कितीही पारायण करा, व्रत करा किंवा कितीही स्वामी सेवा करा, जर तुम्ही दुसऱ्याबद्दल जर तुमच्या मनामध्ये वाईट येत असेल, तुम्ही दुसऱ्याबद्दल वाईट बोलत असाल, दुसऱ्यांचं वाईट चितत असाल किंवा तुमच्यामुळे जर कोणाला म्हणजे तुमच्यामुळे जर कोणाचं मन दुखावलं गेलं असेल, तुमच्यामुळे एखादी व्यक्ती रडली असेल, तर त्याची बददुआ तुम्हाला लागत असते. त्याच्यामुळे आपल्यामुळे कोणाचं मन दुखावू नये, आपल्यामुळे कोणाचं वाईट होऊ नये किंवा आपल्या मनामध्ये कोणाचे विचार येऊ नये याचा तुम्ही आवर्जून विचार करा. बघा प्रत्येक व्यक्तीचा तुम्हाला मान सन्मान करायचा आहे. घरातील थोर मंडळी असो, त्यांचा म्हणजे जे आपले आईवडील असो, सासू सासरे असो, दीर जाऊ असो, नणंद असो, भाऊ बहीण असो, जे काही नातेवाईक आपल्या घरातील असतील त्यांचा प्रत्येकाचा तुम्हाला मान सन्मान करायचा आहे. त्यांचा अनादर तुम्हाला करायचा नाही, त्यांच्याबद्दल वाईट बोलायचं नाही किंवा वाईट ऐकायचंही नाही. जर तुम्ही बघा स्वामी सेवा नाही केली तरी चालेल, एक वेळेस तुम्ही स्वामीसेवा सोडा, स्वामीसेवा करू नका, पण तुम्हाला थोरा मोठ्यांचा आदर मान सन्मान हा करायलाच हवा. घरातील प्रत्येक स्त्रीचा मान सन्मान हा करायलाच पाहिजे आणि व्हायलाच पाहिजे. जिथं थोरा मोठ्यांचा आदर सन्मान केला जातो तिथं बघा कधीच कशाची कमी पडत नाही. त्या घरात सदैव लक्ष्मी माता वास करत असते आणि त्या घरात सुख समाधान आनंद पैसा सर्व काही
मिळत असतो. त्याच्यामुळे होईल तितका थोरा मोठ्यांचा मानसन्मान आवर्जून करा. त्याचबरोबर दानधर्म आवर्जून तुम्हाला करायचा आहे. आता बघा, गरीब जे मंदिरापाशी जवळ बसतात त्यांना तुम्ही दानधर्म करू शकतात, किंवा ज्यांना खूप आवश्यकता आहे त्यांना तुम्ही दानधर्म करू शकतात. जे काही अन्नदान असो, वस्त्रदान असो, आवर्जून तुम्हाला करायचं आहे. जो व्यक्ती अन्नदान, वस्त्रदान करतो किंवा दानधर्म जो व्यक्ती करतो त्याच्यावर सदैव लक्ष्मी माताची कृपा राहते, भगवान विष्णूंची कृपा राहते. आणि जिथं भगवान विष्णू असतात तिथे लक्ष्मी माता ही स्थिर असते, म्हणजे असतेच. त्याच्यामुळे भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता आपल्या घरात स्थिर राहावी असं तुम्हाला वाटत असेल तर आवर्जून तुम्हाला ही सर्व कामे करायची आहेत. बघा, नक्कीच तुमच्या जीवनाचं कल्याण होणार म्हणजे होणार. आणि जर आपले कर्म जर चांगले असतील तर लक्ष्मी माता ही घरात तुमच्या येते म्हणजे येतेच. त्याच्यामुळे तुमचे प्रथम कर्म चांगले ठेवा, तुमची वागणूक चांगली ठेवा. बघा, तुम्हाला कधीही काही कमी पडणार नाही. त्याचबरोबर घरामध्ये म्हणजे दारामध्ये समजा गाय आली, कुत्रा आला, तर तुम्ही थोडा भाकरीचा तुकडा, चपातीचा तुकडा त्या गाईला, कुत्र्याला खाऊ घाला, जेणेकरून त्यांचाही आशीर्वाद तुम्हाला मिळेल. दारात आलेल्या कुत्र्याला, गाईला कधीही न काही देता हाकालून लावू नका. हा एक नियम तुम्ही आवर्जून पाळा. जर तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही हे नियम जर पाळले ना, तर तुम्ही भलेही स्वामीसेवा नका करू, स्वामीसेवा नाही केली तरी चालेल, पण हे जर तुम्ही 5-6 ही कामे मी तुम्हाला सांगितली जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही नित्यनियमाने दररोजच्या जीवनामध्ये जर केली ना, तर तुम्हाला बघा स्वामी महाराज हे तर पावतीलच, स्वामी महाराजचा कृपा आशीर्वाद तुम्हाला लाभेलच, पण स्वामी महाराजांचा सदैव हात तुमच्या डोक्यावर राहील. स्वामी महाराज प्रत्येक वेळी तुमच्यासोबत राहतील. कठीण प्रसंग असो, आनंदाचा प्रसंग असो, नेहमी स्वामी महाराज तुमच्यासोबत राहतील. त्याच्यामुळे तुम्ही स्वामीसेवा नाही केली तरीही स्वामी महाराज तुमच्यावर कृपा त्यांची ठेवतील, कारण स्वामी महाराजांना सेवेपेक्षा हे नियम खूप स्वामी महाराजांना खूप आवडतात. आणि यातच खरं आपले स्वामी माऊली आहेत. ज्यावेळेस तुम्ही प्रत्येक व्यक्तींचा मानसन्मान कराल, ज्यावेळेस प्रत्येक गोष्ट तुम्ही नित्यनियमाने कराल, तीच खरी तुमची खूप मोठी सेवा आहे. त्याच्यामुळे आवर्जून तुम्ही स्वामी सेवा नाही केली तरी चालेल, पण या गोष्टी तुम्ही दररोज सवयी नक्की लावा. कधीच गरिबी येणार नाही तुमच्या जीवनामध्ये. सर्व काही सुख, समृद्धी, आनंद, पैसा सर्व काही तुम्हाला मिळेल, ती पण या सवयीने आणि स्वामी महाराजांच्या कृपेने. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.